अधिकारी, पत्रकार बंधू, उपस्थित सर्व बंधू आणि बघा, शेतकऱ्यांची एक जनरल सभा घेतली गेली, वार्षिक सभा म्हणतात त्याला. वार्षिक सभेला संचालकांना बोलून न देणं हा कुठं कायदा आहे की संचालकांच्या बॉडी मधल्या लोकांनी वार्षिक सभेत बोलायचं नाही. शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अडी अडचणी संचालक मंडळांनी मांडल्या पाहिजेत, बोलल्या पाहिजेत, त्याच्यावर चर्चा विस्तृत व्हायला पाहिजे. मुठभर 20-25 लोक आणली आणि ज्या पद्धतीने ह्या संचालक मंडळाच्या अंगावर धावून गेले, माझं संजय काळे साहेबांना एकच नम्रपणे आव्हान आहे, जर तुम्ही शिवाजीराव, जर माजी आमदार शिवाजीराव काळे यांचे जर तुम्ही पोटचे असाल तर एक खुली सभा शेतकऱ्याची घेऊन दाखवा, तुमचे 3, 13, 12.5 शेतकरी बाजूला शिवाय राहणार नाही. जर तुम्ही आपल्या बापाच्या पोटचे असतील तर दामाने दबदबल्या माणसाची तुम्ही चेष्टा करता, ज्यांच्या बोकंडी खर्च आहे, ज्यांच्या पायाला गट्टे आहेत, ज्यांच्या हाताला गट्टे आहेत, आयुष्यभर ज्यांनी उन्हातानामध्ये आपलं आयुष्य उघड्याव केलंय, अशा शेतकऱ्यांचे 30 कोटी रुपये तुम्ही खाल्ले. आज का घेतले आम्ही एवढा मोठा मोर्चा का उन्हात घेतला एका दिवसात? तुम्हाला काय वाटतं आम्ही विकाऊ आहेत? काय मेसेज द्यायचंय तुम्हाला? शरद सोनवणे उद्घाटनाला येणार, काय मेसेज द्यायचा आहे? शरद सोनवणे पापाच्या घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधीच आयुष्यात गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही, हा हे उत्तर आहे. आज आमदारांना विचारलं पाहिजे तुमची तारीख काय, जागा घ्यायची. मला सांगा हो, 13 एकर जागा पडून आहे कधीपासून? 2010 पासून. 2010 पासून 13 एकर जागा पडून आहे. मग आज का बरं उद्घाटन घेतलं? आज कशी चालली जागा? आणि तो हरामी एआर आहे, तो हरामी आहे तो. अरे किती तुम्ही शेतकऱ्यांचं, तुम्हाला मी सांगतो, ह्या एआरचं 3 पिढ्यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला मी आज सांगतो, 3 पिढ्यांचं वाटोळं भीक मागणार आहे एआरचं सगळं कुटुंब. कारण सांगतो नाही, हे होणार चौकशी. शाप दिलाय शेतकऱ्यांनी. आज तुम्हाला मी सांगतो वाटोळं ठरलेलं आहे. मी फार नजरेने पाहिलंय, महाराष्ट्र आणि भारत पण. हे सगळे भिकायला लागणार आहे. येवण संजय काळेचे सुद्धा 5 पिढ्या पुढच्या काय भीक मागायचं कारण सांगतो मी. हा थरथडाट फार मोठा आहे. 13 एकर जमीन, 13 एकर जमीन जर तुमची 2010 पासून पडू नये, मग एवढा यांनी जर आक्रोश केला आमच्या 3 संचालकाने, तिथून पुढे तुम्ही आज उद्घाटनाला घेतले, हे आणि चुकाचा अहवाल सादर केला. सगळी ही पणाची चेन मिळालेली त्या रसाळपर्यंत सगळे चोड झालेले आहेत. बघा, वाईटाला साथ देणं सोपं आहे, चांगल्याला साथ देणं अतिशय अवघड आहे. चांगल्याला साथ द्यायला रक्तामध्ये चांगलपणा असा राहतो. छत्रपती शिवरायांच्या विचारांची धारा उभी राहायला लागते. हे सगळे विकले गेलेत पैशाने, थोड्या थोड्या पाकिटाने. 25,000, 50,000, कोण 25 लाख, कोण काय. अरे काय चाललंय? चेष्टा केली. संजय रावांनी आपल्या सर्वांची बोली लावली. संजय काळेने या छत्रपती शिवरायांच्या भूमीतल्या लोकांची बोली लावावी. एक सकाळी गरम तर संध्याकाळी नरम, म्हणजे सकाळी गरम संध्याकाळी असा झाला हा बेशरम. काय वा रे वा. आम्ही 24 तास शिवरायाला भेटतो आणि भांडतो सगळ्यांशी. का आपल्या सर्वांना एकजूट व्हायची थोडी सुद्धा आपल्याला वाटत नाही लाज आपल्या सर्वांना? आपण कोणासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाणार आहोत? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये 100% संचालक मंडळापासून तर सत्ताधारी सगळे घाबरलेच पाहिजे. शेतकरी राजा आहे. शेतकऱ्यांमध्ये हा भारत, शेतकऱ्यामुळे भारताचा विकास आहे. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे भारत उभा आहे. आणि वेळोवेळी शेतकऱ्याची चेष्टा. 13 एकरचं आज उद्घाटन घेतलं आणि कालपर्यंत म्हटले कधी जागा चालत नाही. दुसरी गोष्ट, ते गाळे बांधलेत ना तिकडे कुठे, ऐका सगळ्यांनी शांततेने बळा, मोबाईल ठेव, ऐक जरा बाबा, आजचा दिवस तू ऐक, माझं ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल काय चाललंय जुन्नर मध्ये आणि आपण काय करणार आहोत सगळे. हे
एसटी स्टँडच्या बाजूला एवढं मोठं मार्केट बांधून गाळे विकले लोकांचे ऍडव्हान्स पैसे घेऊन. डांबर लाईन झाली. चुन्नटच्या ठिकाणी आज एवढं मोठं मार्केट असताना सुद्धा सगळं मार्केट ओस पडलंय. तिथं आता त्यांनी पीडीसी बँक दिली. सगळे गाळे खालपासून वरपर्यंत सगळे बंद आहेत. फक्त गाळे विकायचे, पैसे घ्यायचे, सुविधा काही नाही. ते तिथं डॅम करून टाकलं. जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 15-20 कोटीचं नुकसान शेतकऱ्याचं त्या जागेचं आपलं झालं. जास्त पण कमी नाही. तिसरी गोष्ट, ही जमीन तुम्ही घेतली, ही जमीन 2 ते 2.5 लाख रुपये गुंठा ऍव्हरेज, म्हणजे पुढची जागा आणि मागची जागा धरून. आणि कायदा असा आहे, तुम्हाला मी सांगतो. कायदा काय आहे? समजा बाजार समितीच्या क्षेत्राची वाढ करायची, शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापार वाढवायचा आहे. GR असा आहे महाराष्ट्र शासनाचा की विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि संचालकांनी जागा वाढीचा प्रस्ताव हा स्थानिक आमदारांना द्यावा लागतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो. हा GR आहे की आम्हाला 1 रुपया नाममात्र भाड्याने आम्हाला गायरानमध्ये जागा मिळावी. आणि असा स्पष्ट आदेश आहे पणनचा आणि कृषीचा, शेतकऱ्यांच्या हितवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यापार वाढीसाठी 1 रुपयाला जर तुम्ही जागा आम्हाला सांगितली तर आम्ही तुम्हाला ती जागा अग्रीमेंट करून करारावर देऊन टाकू. यांनी एकही जागेचा प्रस्ताव शेजारी 4-5 गावं लावलीत सगळ्या ठिकाणी. मी तर आमदार, मला सगळं माहित आहे. हिवरा काय, येडगाव काय, वालवाडी काय, सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये. इकडून जाताना खानापूर काय, मोठं गायरान पडून आहे, काही उपयोगाचं नाही. मला सांगा, मला आपला साधा प्रश्न विचारायचा आहे. 1 रुपया भाड्याने जागा शेतकऱ्यांसाठी घेतली पाहिजे का 30 कोटीची जागा घेतली पाहिजे? काय म्हणले आपण? हे टिकणार नाही. आम्हाला पैसे हे टिकणार नाही. हे टिकणार नाही बाळांनो. त्यांना आज काही करू द्या. आज स्टेटस को आलेला आहे. सरकारमध्ये 3 बसून आहे. 3 मी आहे मध्ये लुडबुड करणारा. आणि माझा असा स्वभाव आहे, मी सत्ता आहे म्हणून मी गुलामगिरी आयुष्यामध्ये कधी खपवून घेत नाही. सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवरायांचा जो विचार आहे तो आमच्याकडे अतिशय प्रबळ आहे. ज्या वेळेला बिबट सफारी बारामतीला चालली होती त्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी होते, पालकमंत्री अजितदादा होते आणि मी जिल्हा प्रमुख होतो. कोणाचा? शिवसेनेचा. पण एवढं कडक उदयनराय करून एवढं उपोषण जोर केलं, तुम्ही सर्वांनी साथ दिली. जवळजवळ 50-60 हजार लोक त्या 8 दिवसामध्ये पासआउट झाले. शासनाने विचार केला आणि बारामतीला लुबाडून चाललेली बिबट सफारी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला वर्ग झाली. काळे साहेब, हे तुमचं चालणार नाही. किती ताकद लावा तुम्ही, बारामतीची ताकद लावा, किती लावा. मी आपल्याला सांगतो, माझ्याकडे 2-3 आयुध लोकशाहीचे खूप मजबूत आहे. ज्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या घामाचा रुमाल जेव्हा डोक्यावर बांधला जाईल, बांधणारच, त्या दिवशी तुमची सत्ता कायमची घालवणारी हा झालेला व्यवहार सुद्धा 100% रद्द करणार म्हणजे करणार. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ज्यांची जागा घेतली ते आमचे मित्रच आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलंय काय सांगायचंय ते. 30 कोटी म्हणजे खरा व्यवहार 7.5 कोटीचाच आहे. किती आहे म्हणजे किती पैसे खाली राहिले? 22.5 कोटी. मग AR कुणाचं ऐकणार? 22.5 कोटी. AR कुणाचं ऐकणार? कोण भाड खाणार? हा, त्याच्यानंतर हा पणन संचालक कुणाची भाड खाणार? काळ्यांची खाणार ना. काळ्यांची काळी भाड खाणार. TDR कुणाची भाड खाणार? आणि मी आपल्याला सांगतो, मी तो आमदार आहे. जर संघर्षाची लढाई झाली तर असं शेतकऱ्यांच्या कष्टावरून माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या असलेल्या
महिला भगिनीच्या डोक्यावरून ही आमदारकी 1000 वेळा ओढून त्यांच्या अंगावर टाकली जाईल आणि निर्णय केला जाईल. तुम्हाला मी संजय काळ्याचं करायचं काय? संजय काळ्याचं करायचं काय? 22.5 कोटी रुपयाला 3 कोटी मोकळे ठेवले तुझे वाटायला. कोण बोलला? हे घे पाकिट. कोण बोलला? हे घे पाकिट. आम्ही म्हणतो सकाळचा म्हणून संध्याकाळी गेला. हा गरम माणूस नरम, असे हे सगळे बेशरम किती दिवस चालणार? 400 वर्ष औरंगजेबाने 400 वर्ष सतवलं महाराष्ट्राला. मोगल शासनाने उगम झाला की नाही शेवटी छत्रपती शिवरायांचा. ब्रिटिशांची पण 150 वर्षाची मोगलाई गुलामगिरी संपुष्टात आली. मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो, रावणाची सोन्याची लंका सुद्धा बुडाली, म्हणजे जळाली. त्यामुळं काळ्यांची सुद्धा ही असलेली सहकारातली चोरीची असलेली खुर्ची 100% जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मला शेतकऱ्यांना द्यायचा आहे. शेतकरी एकजुटीचा. शरद सोनवणेची परवानगी न घेता मला काल फोन आला. साहेब मी 5-10 वर्ष मी तसं 20 वर्ष तालुक्यात काम करतो, कधी बाजार समिती पाऊल नाही टाकलं. चला करताय, तुम्हाला स्वतंत्र अधिकार दिलाय, चांगलं करा. मला आज कळलं एका मताला मतदान करताना 35,000 रुपये यांनी दिले कसे काय. नाही, काही ठिकाणी 35, काही ठिकाणी 50. तुमच्यावर प्रेम आहे, तुमच्या भागात 50. एका मताची किंमत 50,000. आज सर्वांना पश्चाताप होत असेल. ज्या लोकांनी 50,000 रुपये 35,000 रुपये गुणमत टाकला असेल ना. आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, इथून पुढची निवडणूक कधी लागू द्या, एक मताची किंमत 5 लाख जरी झाली, जशी माझ्या विधानसभेला एका मताची किंमत तुम्हाला माहिती किती झाली. लोकांनी ऐकलं. हा इमानदारीचा विजय. आपल्याला सांगतो, तुम्ही कितीही त्यांचा पुढं करा, तुम्ही कितीही करा, पुढं कितीही करा तुम्ही. मी आपल्याला सांगतो, संजय काळेंचं संपूर्ण असलेला भ्रष्टाचार आणि त्याचे काय माहिती का, ते आजूबाजूचे. मी म्हटलं तुम्ही काय करताय? नाही दादा, माझा नातू आहे तिथं. नातू नाही, माझी मुलगी आहे ना तिथं. बँकेत, बाजार समितीत लाचारी. मी पण विधानसभेचा सदस्य, सत्तेमध्ये लाचार हो. तुमचं काय म्हणणे, लाचारी करू? तळवे चाटू जाऊन सरकारचे बघा, याचा हिशोब होतो. मला दुःख या गोष्टीचं आहे, शेतकऱ्यांच्या पोरांवर जी 15-20 पोरं घेऊन तुम्ही जी त्याविषयी स्टाईल केली ना दादागिरीची. मला संजय राव, तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ आहे, एकदा ती स्टाईल करण्यासाठी पोरं घेऊन या. एक जरी घरी गेला तर बापाचं नाव शरद सोनवणे सांगा. एक जरी घरी गेला तरी. कोण आणले तुम्ही अंडू पांडू? पुढचं नाही बोलत. हे अंडू तानाजीराव, हे अंडू पांडू दांडू दुसरा शब्द नाही वापरत. महिला आहे त्यांच्या दादागिरी आम्हाला माहिती आहे सगळ्यांच्या. म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये तुम्ही भ्रष्टाचाराचा पैसा घालता ना, ते नुसतं फरफडतं. सडे लाभार्थी. आज या उन्हामध्ये तुम्ही आलात, हजारोच्या संख्येने, मला खूप आनंद आहे. आता तहसीलदार आणि इथे निवेदन घेतील. यांनी स्टेटस को आहे, आम्हाला सर्व पुन्हा एकदा साथ दिली पाहिजे. यांची जर मला साथ आली नाही, आता हिअरिंग होईल, तर मी आपल्याला सांगतो, बाजार समितीचं लक्ष आणि सरकार इकडे येण्यासाठी 100% शेतकरी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व मी करून त्याला कायम स्वरूपी टाळे ठोकले जातील. 1 रुपया शेत घेतला जाणार. शेतकरी एकजुटीचा. कशाला द्यायचा शेस? 1 रुपया 5 पैसे द्यायचा कशाला? कॅरेटचा हिशोब नाही, पैशाचा हिशोब नाही, कशाचा हिशोब बसत नाही. त्यामुळे माझी विनंती राहील, आणि जे त्यांच्यावर संचालक फिरतात ना, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत फिरा, पुढच्या 5 मिनिटात तुम्हाला चोरच मानणार. जो संजय गाड्यावर फिराल ना,
शिक्काच आहे. मार खाऊ. हा, काळे चोर म्हणजे त्याच्या पुढून नाही तर मागून डोंगावर शिक्का. चोर हा शिक्का. काले का चोर. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाचे खाणारे हे सगळे चोर. तुम्ही मला विचारत घेत नाही आमदारांना. जागा घ्यायची, तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला. कायद्यात तरतूद आहे. कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायरान मागा. नाही मिळाली, नाही विलाजाने तर 13 एकर पडून होती. आज उद्घाटन घेतलं. मला फक्त आज एवढंच सांगायचंय, इथून पुढे बिलकुल दादागिरीवाने मी खपून घेणार नाही या तालुक्यात. मुद्दा नंबर 1. आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल आणि मला खात्री आहे आवाज दिल्यानंतर सगळे शेतकरी येतील आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पर्यंतला दिला जाईल की आमच्या घामाच्या पैशामधून घेतलेली 30 कोटीची व्यवहाराची जमीन ही 100% रद्द व्हायला पाहिजे असा निर्णय आम्ही इथून करून शासनाला पाठवू. बरोबर ना बाबूराव? जमेल ना? पास करू. आमचा अंत पाहू नका. चांगला कॅम्ब्रिजचा सल्लागार बोलवा. इथला सल्लागार तुम्हाला काय सुधारून देत नाही. तो घालपांडे आहे. हे त्यांच्या आजूबाजूचे सगळे घालपांडे. कॅम्ब्रिजचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमेल पुन्हा पाठीमाग करा. तुम्हाला गायरांची लागेल तेवढी ही तुम्ही घेतली. किती एकर? 10. तुम्हाला 20 एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सरोजची. 1 रुपया भाड्याने फक्त राहील आणि अशी भूमिका ठेवतो. आम्ही पाहून आलो काय काय लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात. अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कसं काय चालेल? चोर तो चोर असतो ना. चोराला कुठला पक्ष असतो का? चोराला कुठला पक्ष, जात, धर्म असतो काय? माझ्या पक्षाचा म्हणून मी त्यांना संरक्षण देणार. अहो तर त्याच्याबरोबर तुमचं पण लंगोड उघड पडणार मग. आणि पडणार. जनता आहे ती. अधिकचं काय बोलत नाही. आपण सर्वजण आलात आणि ही बातमी जर तुम्ही GTVला, ABPला तुमचे संबंध आहे. आमच्याकडे नाही पैसे खर्च करायला बरं काही एवढे. पण शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही जर ही बाजी लावली. हायवे आमचे रायचंदीत आहेत आणि ती जर महाराष्ट्रात गेली की संजय काळेंच्या भ्रष्टाचार विरोधामध्ये जुन्नरच्या शेतकऱ्यांनी फुंकले रणशिंग. आज एक हेडिंग जाऊ द्या. मजा बघा काय होते ते. आपण सर्व आलात. आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची दिशा लवकरच आम्ही सांगू. इथे जर तहसीलदार आले असतील तर त्यांनी तातडीने सांगावा. जिल्हा प्रमुखच्या माध्यम, जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सरकारला कळवावं. जिल्हाधिकारी हे आमचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा प्रमुख बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.